गोकुळ दूध संघाच्या वतीनं दूध उत्पादन वाढीसाठी विविध योजना आणि उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामुळे गेल्या 2 वर्षात म्हैस दूध संकलनात चांगली वाढ झाली असून गेल्या 1.5 वर्षापासून दूध संघानं बाहेरील दूध संघांकडून अथवा राज्यातून 1 लिटरही दूध खरेदी केलेलं नाही. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दुधाला सरासरी प्रतिलिटर ₹2.45 आणि गाय दुधाला सरासरी प्रतिलिटर ₹1.45 याप्रमाणे दूध उत्पादकांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे. गत सालापेक्षा यावर्षी दूध उत्पादकांना प्रतिलिटर 20 पैसे जादा दूध फरक मिळणार आहे. गोकुळ दूध संघ हिरक महोत्सवी भेट म्हणून दूध उत्पादकांना यावर्षी दिवाळीला अंतिम दूध फरक, हिरक महोत्सवी दर फरक 20 पैसे प्रतिलिटर, दूध फरकावरील व्याज, डिबेंचर्स व्याज, डिव्हिडंड असे एकूण 136 कोटी 3 लाख इतकी रक्कम दूध संस्थेच्या बँक खात्यावर वर्ग करणार आहे. ही रक्कम गतवर्षी देण्यात आलेल्या दूध दर फरकाच्या रक्कमेपेक्षा 22 कोटी 37 लाख इतकी जास्त असल्याचं चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितलं. तसंच 1 फेब्रुवारी 2025 ते 31 मार्च 2025 या कालावधीत दूध उत्पादकांना पशुखाद्यासोबत फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचरच्या 4,73,542 इतक्या बॅग्स मोफत देण्यात आल्या असून त्याची किंमत 7,10,31,300 इतकी होते. याचबरोबर कर्मचाऱ्यांनाही 2% जादा बोनस देण्यात येणार आहे अशी माहितीही डोंगळे यांनी दिली. दूध उत्पादक, दूध संस्था, विक्रेते, ग्राहक आणि कर्मचारी संचालक मंडळासह वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्यासह आघाडीच्या सर्व नेत्यांमुळे गोकुळची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचं चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितलं.